शेतकरी बंधूंनो नमस्कार. अमोसमी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे भरपूर पिकांवर रोगांचा फैलाव खूप जास्त प्रमाणात होत आहे. तसंच त्यामधलंच एक पीक म्हणजे डाळिंब. डाळिंब पिकामध्ये पाकळी कुजवा, करपा, देठकूच आणि काही बुरशीजन्य रोगांचा फैलाव खूप प्रमाणात होत आहे. तसंच द्राक्ष पिकामध्ये सुद्धा डावणी मिल्ड्यू आहे, पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी रोग, त्यानंतर गळकूच अशा समस्या डोकं वर काढत आहेत. तर अशा सर्व समस्यांवर आपणास प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी आणि ड्रीपद्वारे डोस देणे खूप गरजेचे आहे. तर फवारणीमध्ये आपण स्टेप ऑर्गॅनिकाचे बॅसिलस सबटिलस घटक असलेले रेनकॉल 1 ग्राम आणि सुडोमोनस घटक असलेले सुडोफोर्स हे 1 ग्राम हे प्रति लिटर पाण्यात प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे. त्यानंतर दुसरं की आपणास हेच खतं म्हणजे हेच डोस आपणास ड्रिपद्वारे सुद्धा द्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण रेनकॉल 200 ग्राम, सुडोफोर्स 200 ग्राम हे प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची ड्रिपद्वारे आपण डोस द्यायचा आहे. आणि जर अशाच समस्या जर इतर पिकांवर सुद्धा आपणास दिसत असतील, जशा बुरशीजन्य रोगांच्या काही समस्या तर इतर पिकांवर म्हणजेच भाजीपाला वर्गीय, वेलवर्गीय, त्यानंतर हरभरा, मका, इतर अशा काही पिकांवर तुम्हाला जर अशा समस्या दिसत असतील तर ही फवारणी आणि ड्रीपद्वारे देणारे हा डोस हा आपण नक्की द्या. तर अशा अमोसमी पावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे जर रोगांचे प्रमाण अधिक वाढत असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा, की जेणेकरून आम्ही त्याच्यावर प्रभावी नियंत्रण आपणास नक्की सुचवू.